नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मास्क लावताय ना, सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना आणि छान छान व्हिडिओ बनवताय ना मंडळी? कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला. आजच्या भागात सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेले आहेत. तसेच तुम्हा प्रेक्षक कलाकारांचे व्हिडिओ सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला. बघूयात पहिला व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हाय मंडळी, मी आज तुमच्या समोर माझं टॅलेंट दाखवणार आहे. ऑफकोर्स ऍक्टिंग सोडून दुसरं काहीतरी. मी तुम्हाला बाटल्या दाखवणार आहेत. तुम्ही विचार कराल ही बाटल्या का दाखवते, पण त्या बाटल्या साध्या नाही आहेत, त्या पेंट केलेल्या बाटल्या आहेत. वा. सो अशा मी काही बॉटल्सवर पेंटिंग केलंय. त्याच्यावर फुलं होती, याच्यावर वारली आर्ट आहे. नंतर आम्ही रोज वेगळे वेगळे मुखवटे घालून आमची कामं करतो. त्याचं प्रतीक म्हणून हे मुखवटे काढले त्या बाटलीवर. आणि इथे म्युझिकचं सिम्बॉल आहे. हे जर लाईट्स पण लावलेत, सो हे प्लग इन केल्यावर खूप सुंदर प्रकाश पडतो. आणि ही एक बॉटल आहे ज्याच्यावर लिहिलंय दिस होम रन्स ऑन लव्ह. सो ही आहे माझी बॉटल आर्ट. मला तुम्हा सगळ्यांबरोबर हे माझं टॅलेंट शेअर करायला खूप खूप आवडलं. थँक्यू सो मच. आणि मला ही संधी दिली त्याबद्दल डॉक्टर निलेश साबळे आणि लाव रे तो व्हिडिओ याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. धन्यवाद. वा 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 वा, धन्यवाद प्रिया, धन्यवाद. तुमचं टॅलेंट फार भारी आहे. प्रत्येकाकडे एक वेगळं टॅलेंट असतं मंडळी. मग ते फक्त अभिनयातूनच व्यक्त होणं नसतं, तर घरी असताना सुद्धा कला काय माणसाला शांत बसू देत नाही. तशा पद्धतीनं तुम्ही तुमची एक वेगळी कला आमच्या समोर सादर केलीत. घरातल्या वेगवेगळ्या ज्या बाटल्या असतात त्या टाकून देण्यापेक्षा त्याच्यावरती असं सुंदर जर काही नक्षीकाम केलं आपण, तर त्याचा किती छान उपयोग होऊ शकतो आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी ना मंडळी रुखवत जो मांडला जायचा लग्नामध्ये, आता बघा रुखवतामध्ये कसं असतं, डायरेक्ट विकत गोष्टी घ्यायच्या. म्हणजे डायरेक्ट सजावटीचं साहित्य पण विकत घेतलेलं असतं. पण पूर्वी तसं नव्हतं. नवरीच्या ज्या मैत्रिणी असायच्या किंवा नवरीचे जे नातेवाईक असायचे, महिला मंडळ मी म्हणतोय, ते काय करायचे, रात्र रात्र जागून ना काही वस्तू बनवायचे. त्याच्यामध्ये मला चांगलं आठवतंय, आपल्या तेलाच्या बाटल्या ज्या असतात, त्या मोठ्या तेलाच्या बाटल्या, त्या तेलाच्या बाटल्या जर जमवलेल्या असतील तुम्ही, तर त्याच्यावरती थोडंसं त्या लेस बीस कापून चिकटून त्याचा अननसच बनव बाबा. नाही तर गेलेले बल्ब असतात आपले, तो बल्बमध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती मग विणकाम करायचं, लोकरीने बाहुल्या बनवायच्या त्याच्यापासून वेगवेगळ्या. असं जे काही टॅलेंट होतं मंडळी, ते रुखवतात आपल्याला बायकांचं दिसायचं. आणि तुमचं हे बॉटल आर्ट बघितल्यानंतर, पेंटिंग बघितल्यानंतर मला त्याची आठवण खरं तर झाली. पण लय भारी, तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे. या व्हिडिओसाठी मी गंमत म्हणून तुम्हाला देतोय काही स्माइली. त्या आहेत 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद प्रिया, तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात त्याबद्दल. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद मंडळी. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध गायक नागेश मोरवेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. जमली शिवरती चर्चा बोरिंग झाली. चल भावड्या पार्टीला मग पारावरती आली. टपरी मागसली क्वार्टर, भावड्याला मग बसला स्टार्टर. चल पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. आता डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. हे डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. अरे वराडी नसून वराती मंदी हा घुसतो नाचाया. आणि झिंगून नाचला हा नुसतं लागू दे वाजाया. आला मिरवणुकीत भावड्या, कसा दांडिया खेळतोय भावड्या. थंडी फोडायावर गोविंदा, खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले घोडे, पॅन्ट फाटून तुटले जोडे. फिरक्या घेतो काढून सदरा, देतो सोडून लाजेला. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या, हे डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या. आता डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. हे
वा 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 नागेशजी लय भारी. आणि हे गाणं तुमच्या आवाजाने किती फेमस झालंय सगळ्यांनाच माहितीये. म्हणजे हल्ली तर वरातीत हे गाणं नसेल तर नवरदेव म्हणतो वरात नाही काढायची, नाचणारे म्हणतात लग्नच नाही. हे इतकं भारी येते. आणि अजय अतुल सरांचं संगीत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतकं सुंदर गायन केलं आणि हा व्हिडिओ तुम्ही आमच्यासाठी खास बनवला, याच्यासाठी तुमचे मनापासून आभार. इतक्या प्रेमानं तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात आणि तुमचा आवाज किती भारी आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओसाठी आम्ही काही स्माइली देतो. तशा पद्धतीनं या व्हिडिओला आम्ही देतोय 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये लाऊडली आणि प्राऊडली, तसं मला म्हणायचंय डॉक्टर निलेश साबळेंबरोबर. शूटिंगच्या निमित्ताने मी जिथे कुठे जाते तिथली माणसं, तिथली खाद्य संस्कृती, तिथल्या समाजातल्या वेगवेगळ्या गमतीच्या गोष्टी आणि विशेष म्हणजे तिथली भाषा, हे सगळं मला शिकायचं असतं, मला आजमावून घ्यायचं असतं आणि याबद्दल मला खूप कुतूहल असतं. त्यामुळे मी असे 2 व्हिडिओज पाठवते आहे. एक आहे कलकत्त्यातला आणि एक आहे पंजाबमधला. मी नुकतीच शूटिंगच्या निमित्ताने तिथे गेले होते आणि तिथल्या माझ्या छोट्या सहकलाकारांनी मला काय शिकवले ते बघा. वा. দরকার লাগবে আবার বলবে, দরকার লাগবে আবার বলবে, আর মনে রাখবে আর মনে রাখবে বাবাল ক্যাচাল যেখানে, বাবাল ক্যাচাল যেখানে, সুলতান সেখানে। সুরতান সেখানে। হ্যাঁ, ফাটবে ফুটবে, ফাটবে ফুটবে, বাড়িওয়ালা বুঝবে, बॉडीवाला बुद्धू. क्लासा क्लूसा होणिया तेरे इत्थे, क्लासा प्लूसा होणिया तेरे इथे, हड्डे इधर हुंदिया जमाता, हड्डे इधर उंदिया जमाता, ओवी फट्टी पोच के, ओ भी फट्टी पहुंच के, जे फट्टी पैना तेरे गिट्टिया च, जे फट्टी पई ना तेरे गिट्टिया च, लग परा जाना तेनू, लाग पर जाना तेनू. करेक्ट. वा, खूप छान वाटलं की तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये जितके प्रांत तितक्या वेगवेगळ्या भाषा, विविधतेत एकता असा आपला हा भारत आहे. आणि या सगळ्याच भाषा किती गोड आहेत बघा ना. प्रत्येक प्रांतात गेल्यानंतर तिथली वेशभूषा वेगळी, तिथली खाद्य संस्कृती वेगळी, पण या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही भारतीय आहोत. आणि जिथं जिथं जातो तिथलं थोडं थोडं काहीतरी आपण पण शिकण्याचा प्रयत्न करत असतो, एखादा शब्द बाबा. पण तुम्ही तर भाषा शिकताय पूर्ण, कारण तुम्हाला अभिनय करायचा आहे, अर्थात तिथल्या भाषेमध्ये जाऊन तिथल्या एखाद्या सिनेमामध्ये. मला खूप आवडला हा व्हिडिओ. साधारणपणे बघा ना, आपण लहान मुलांना शिकवत असतो, पण ज्या वेळेला एखाद्या प्रांतातली भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा मात्र लहान मुलं सुद्धा आपला गुरु होऊ शकतात. इतका सुंदर हा व्हिडिओ आहे. वा, मला खूप छान वाटलं. आभार की तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात. आणि आमच्या कार्यक्रमात एक गंमत असते, आम्ही व्हिडिओला स्माइली देतो. तुमच्या या व्हिडिओसाठी आम्ही देतोय तुम्हाला 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद मृणालजी, धन्यवाद. बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे राहुल वानखेडे आणि जुई यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा, अरे लाव रे तो व्हिडिओ. अपन बोला तू मेरे लैला, वो बोली फेंकता साला, अपन जब भी सच बोलता, ये उसको झूठ काय को लगता है रे? ये उसका स्टार होगा, फोटो पना दिल में हाँ होगा, आज नहीं तो तो कल बोलेगी. ए तू उसको झूठ तू टेंशन काय को लेता रे. टेंशन काय को लेता रे? हा. एक काम कर, उसको बोला होटल में खाना खिला, फिर समुंदर किनारे ले जाके रे. बोल दे खुले में खुले, मैंने उसे बुलाया, वो कौन करे खिलाया, फिर देख के मौका मारा चौका. दिल की बात बताए रे. क्या बता रे? अपन बोला तू मेरी लैला, वो बोली फेंकता साला, अपन जब भी सच बोलता है, ए उसको तो झूठ काय को लगता है रे? काय का लगता है रे. वा 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 वा, राहुल आणि त्यांची कन्या आहे ही जुई. त्यांनी इतकं सुंदर गाणं म्हणलेलं आहे, डिवेट. मला लय आवडलं. जोश पिक्चर मधलं हे गाणं आहे, सगळ्यांना आठवत असेल. शाहरुख खान
आणि ऐश्वर्या राय असं ते गाणं होतं आणि ही छोटीशी ऐश्वर्या राय मला लईच आवडली. आणि काय ते मध्ये मध्ये असं एक वेगळंच वेरेच ते वगैरे त्या गाण्याच्या मूडनुसार स्वतःचा आवाज ती बदलती आत्ताच. आणि किती आनंद घेतला त्यांनी ह्या गाण्याचा, मला फार आवडलं. आणि ही बाप लेकीची जोडी मला प्रचंड आवडलेली आहे. तुमचा व्हिडिओ लय भारी आहे. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी पाठवलेला आहे उज्ज्वला गोकर्ण यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो. वा 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 उज्ज्वलाजी लय भारी लय भारी लय भारी. आणि वेगवेगळ्या गाण्यांमधली जी छोटी छोटी वाद्य वाजलेली असतात ती तुम्ही वाजवून दाखवलीत. पण बघा महत्वाचं काय, वाद्य अत्यंत छोटं आहे. आपल्याला वाटतं की छोटंसं वाद्य आहे, एवढ्या सगळ्या वाद्यांमध्ये हे वाद्य कुठं दिसणार. पण पूर्वीची बरीच गाणी अशी आहेत मंडळी ज्याच्यामध्ये छोट्याशा वाद्यांनीच कमाल केली होती. म्हणजे ते वाद्य शेवटपर्यंत आपल्याला लक्षात राहतं, कारण त्या वाद्यावरतीच त्या गाण्याची सगळी चाल अवलंबून आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. जसं की त्यांनी ते टिकटॉक 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 वाजवलं, त्याच्यानंतर टर्राक टाक टर्राक टाक आपण ते कांगव्यावर सुद्धा करतात बघा, कांगव्याने सुद्धा करतात, ते एक त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ते सँड पेपर शेवटी त्यांनी घासला सक 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 सक. तर ते आपल्याला अजून सुद्धा लक्षात येतं ती गाणी लागली की ही छोटी छोटी वाद्य आहेत बघा. त्या वाद्यांमुळं त्या गाण्यात एक गंमत आली आणि ते अजून सुद्धा आपल्या लक्षात आहे. छोट्या छोट्या वस्तूंमधून सुद्धा संगीत त्यांनी निर्माण केलं आणि आज ती गाणी किती फेमस झाली. ती शेवटचं तर मला लय आवडलं, ते सँड पेपरवाला आहे का नाही, ते मी माझ्या बायकोला आता हा व्हिडिओ दाखवतो आणि तिला भांडी घासायचा लयच कटाळा आहे. तिला सांगतो हे बघ हे गाणं लाव आणि असं समज की तू त्याला म्युझिकच देते, शुक 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 म्युझिक दिल्यासारखं तू भांडी घासून टाकतं 2 मिनिटात. तिला जर जमलं तर मजाच आहे. पण गमतीचा भाग सोडा उज्ज्वलाजी, तुम्ही फारच सुंदर अभ्यास केला आणि हा सुंदर व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली अभिनंदन. मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे शेवंतानी म्हणजेच पम्मीनी म्हणजेच अपूर्वा निंबळेकरनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी अपूर्वा नेमळेकर. लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमासाठी डॉक्टर निलेश साबळे यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.
अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामुळे जगभरातल्या लोकांना आपलं टॅलेंट सादर करण्याची एक संधी मिळते. सो या संधीचा लाभ घ्या आणि नक्की पाहत राहा लाव रे तो व्हिडिओ. धन्यवाद. धन्यवाद अपूर्वा. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. वा 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 अपूर्वा, धन्यवाद. अरे आम्हाला तर हे टॅलेंट अपूर्वाचं माहितीच नव्हतं. आम्हाला तर वाटलं अपूर्वा फक्त अभिनय करते, पण नाही, अपूर्वा चांगलं गाणं सुद्धा गाऊ शकते. आणि तो प्रयत्न तुझा दिसला, तू थोडा अभ्यास केला अपूर्वा तर तू चांगली गायिका होऊ शकते. पण लोकांचं असं म्हणणं आहे, कशाला गायिका, आम्हाला तुला शेवंता किंवा पम्मी सारख्या भूमिकेत बघायला आवडतंय सध्या, त्याच्यामुळे तू अभिनय कर. पण मला खूप छान वाटलं तू आम्हाला हा व्हिडिओ पाठवलास. खरं तर तुझी नवी मालिका झी युवावरती येते, जिचं नाव आहे तुझं माझं जमतंय. त्यासाठी तुला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद तू आम्हाला व्हिडिओ पाठवलास. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी निलेश परब. लाव रे तो व्हिडिओ या झी युवावरच्या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि आमचा मित्र, आमचा लाडका मित्र आणि आपला लाडका अभिनेता चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे या माझ्या मित्राला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.
आहा, वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. खरं तर यांची ढोलकी वाजायला लागली की आपण तल्लीन होऊन जातो, हिप्नोटाईज होऊन जातो, संमोहित होऊन जातो. मंडळी, काय काय शब्द वापरायचे, एवढा भारी हा माणूस आहे. आणि खरं तर जगभरात हे आता फेमस आहेत, हे सगळ्यांना सांगायला वेगळं नको. माणसाचं लक्ष दोन गोष्टींकडे असतं, एक तर ढोलकी आणि दुसरं म्हणजे निलेश परब यांचा चेहरा. कारण तो इतका बोलत असतो त्यावेळेला की ढोलकी जितकी बोलते त्याच्यापेक्षा जास्त निलेश परब यांचा चेहरा बोलतो असं मला वाटतं. ढोलकीशी जणू काय ते गप्पाच मारत असतात आणि ढोलकी सुद्धा त्यांच्या तालावरती किती छान बोलते आपल्याला माहिती आहे. आपल्या कामाचा आनंद घेत आपलं काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलेश परब आहे. त्यांच्या चेहऱ्यावरतीच ते जाणवतं की मला माझं काम किती आवडतं आणि इतक्या मनापासून ते काम करतात. इतक्या सुंदर सुंदर चित्रपटांसाठी त्यांनी ढोलकी वादन केलेलं आहे. अनेक कार्यक्रम म्हणजे सारेगमप सारखा कार्यक्रम इतकी वर्ष चाललेला आहे. त्या टीम मध्ये निलेश परब वाजवत असतात आणि अनेक कार्यक्रमांमधून त्यांची ढोलकी आपल्याला ऐकायला मिळते. निलेश, तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवला, धन्यवाद. तुमचे मनापासून आभार. आणि आमच्या कार्यक्रमात एक गंमत असते, आम्ही स्माइली देतो. तुम्हाला आम्ही देतोय 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन आणि आभार. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे संजीवनी हेल्थ अँड फिटनेस अकॅडमी संगमनेर. प्रशिक्षक आहेत ओमकार भरत केसेकर. बघूयात काय आहे हा व्हिडिओ. आहे भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा. वा 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 वा, किती भारी, किती भारी. संजीवनी हेल्थ अँड फिटनेस अकॅडमी संगमनेर यांचा हा व्हिडिओ आहे. आणि सगळ्यांनीच इतका सुंदर मलखांब आपल्या समोर सादर केला. आणि मलखांब एका पद्धतीचा नाही, वेगवेगळ्या पद्धतीचे मलखांबाचे प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी सादर केले. दोरीवरचा असेल, खांबावरचा असेल, हवेतला मलखांब त्यांनी सादर केला. वा वा वा, किती भारी. आणि पुरुष, महिला आणि मुलं मुली सगळ्यांनी मिळून याचा अभ्यास केलेला आहे. हे कौतुकास्पद आहे. आणि परीक्षक आहे ओमकारजी, वा, तुम्ही फारच सुंदर तुमचं प्रशिक्षण या सगळ्यांना दिलेलं आहे. आणि हा पारंपरिक व्यायामाचा प्रकार आहे आपला. आणि याला आजही तुमच्यासारखे प्रशिक्षक न्याय देत आहेत, पुढच्या पिढीला शिकवत आहेत. आणि पुढची पिढी सुद्धा अत्यंत नियमबद्ध पद्धतीनं आणि मनापासून ही कला आत्मसात करतायत. वा, मला फार आवडलेला आहे. खरं तर मंडळी, मलखांब हा व्यायामाचा प्रकार आपल्या देशाचा अभिमान आहे. प्राचीन काळापासून ही व्यायाम पद्धती चालत आलेली आहे. आणि मला आनंद आहे ओमकारजी, तुमच्यासारखे प्रशिक्षक पुढच्या पिढीपर्यंत ही कला आणि हा व्यायाम प्रकार पोहोचवत आहेत. आणि नवीन विद्यार्थी सुद्धा अगदी मनापासून हा शिकत आहेत. वा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना जिम मध्ये जाण्याच्या बरोबरीनंच मलखांब सुद्धा शिकावा असं नक्की वाटेल.
तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडला. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली अभिनंदन. पुढचा व्हिडिओ मंडळी पाठवलेला आहे तानाजी जाधव यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. अरे बघुनी मानस हे अनुभवत अभिनवा मोहन कोमल भावया नव नवल नयनोत्सवा या नव नवल नवल नयनोत्सवा. रणस्नेहाची सुंदर युवती. स्नेहाची सुंदर युवती आता गली समाप्ती वादे असले ती हिरी बुवाटी. अरे बापरे. रणस्नेहाची सुंदर युवती. स्नेहाची सुंदर युवती आहा. रणस्नेहाची सुंदर युवती. स्नेहाची सुंदर युवती वाटते. रणस्नेहाची सुंदर युवती. स्नेहाची सुंदर युवती आता करी समाप्ती. आता करी समाप्ती. आता करी समाप्ती. वाटे अस्त्रची हेली पुहाती. वाटे असलती हेली पुहाती. निघाया मम भावा या क्या बात है. नव नवल नयनोत्सवा. नव नवल नयनोत्सवा. नव नवल नयनोत्सवा. नयनोत्सवा नयनोत्सवा. वा
क्या बात है, क्या बात है. खरं तर हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक व्हिडिओ आले आणि त्यांनी आपलं मनोरंजन केलं आणि अनेक व्हिडिओ असे जे मी अजून सुद्धा परत बघतो. तसा हा व्हिडिओ असणार आहे मंडळी. हा व्हिडिओ मी आता किती दिवस बघेल मला माहिती नाही. दिवसातनं अनेक वेळा जेव्हा मला हसायचं असेल, एक आनंद घ्यायचा असेल, एक वेगळा प्रसन्न व्हायचा असेल, तेव्हा हा व्हिडिओ मला नक्कीच मदत करेल. खरं तर बघा ना मंडळी, मोबाईल आला आणि किती बदल झाले, चांगले वाईट वेगवेगळे परिणाम झाले. पण मोबाईलमध्ये कॅमेरा जेव्हापासून आला तेव्हापासून एक बदल मात्र नक्की झाला की त्या छोट्याशा कॅमेऱ्यानी अनेक कला बंद करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या. बघा ना, नाहीतर हा व्हिडिओ माझ्यापर्यंत कसा आला असता. व्हिडिओ आपल्यापर्यंत आला कारण मोबाईलमध्ये कॅमेरा होता मंडळी आणि सोशल मीडिया आहे मंडळी. सोशल मीडियाचा चांगला वापर केला तर त्याच्यासारखी वेगळी आणि चांगली गोष्ट नाही. खूप सुंदर, मला हा व्हिडिओ फार आवडला आणि बाप लेकाची जोडी तर लय भारी आहे. मला लय आवडला हा रियाज आणि त्या बारक्याला म्हणजे बाप रे बाप, तो आत्ताच एवढ्या भारी पद्धतीने गातोय म्हणजे ते सोपं नाही. आपल्याला हसू येतं 2-3 ठिकाणी की किती भारी हातबीत हलवतोय तो, पण नाही त्याचा अभ्यास आहे. तो सुरात येतो बरोबर, तो त्याच्या पालकांच्या बरोबरीनं सुरात गातोय आणि त्याला अख्खं गाणं पाठ आहे. मला आनंद वाटला की शास्त्रीय संगीत गाणं तसं सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी अनेक वर्षांचा अभ्यास लागतो. आणि घरच्यांचं अभिनंदन, एवढ्या लहान वयात त्याच्यावरती एवढे छान छान तुम्ही संस्कार करताय. पुढं जाऊन हा मोठा गायक होईल यात काही वादच नाही मंडळी. आणि तेव्हा आम्ही आनंदाने सांगू की ह्याचा लहानपणीचा एक व्हिडिओ आमच्या एका कार्यक्रमात आम्ही प्ले केला होता. हा मोठा कलाकार असणार पुढचा. वा 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 वा, मला आवडला. या व्हिडिओला मी देत आहे 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन मंडळी. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी सुभाष नकाशे. डॉक्टर निलेश साबळे आणि देवेंद्र नेगी यांच्या लाव रे तो व्हिडिओ या नवीन कार्यक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तशाच झी युवालाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर निलेश साबळे म्हटलं की काहीतरी वेगळं असायलाच पाहिजे आणि खरंच हा कार्यक्रम खूप वेगळा आहे. आज या लॉकडाऊनच्या काळात नवीन नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आणि सगळ्या कलाकारांना खरं तर एक मोठी संधीच मिळाली. त्यामुळे त्यांची कला लोकांसमोर आली. मला असं वाटतं की असेच चांगले चांगले कार्यक्रम झी युवाने करत राहावे. पुन्हा एकदा निलेश साबळे आणि देवेंद्र नेगी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच झी युवाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. वा, वा 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 वा, धन्यवाद सर. आणि सरांनी आतापर्यंत कितीतरी सिनेमांच्या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. आत्ता जे गाणं पाहिलं आपण त्याचं सुद्धा नृत्य दिग्दर्शन त्यांनीच केलेलं आहे. वा, धन्यवाद सर. आम्हाला खूप छान वाटलं की तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात. अर्थात तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. पुन्हा एकदा आभार. आमच्या या कार्यक्रमात आम्ही व्हिडिओसाठी काही स्माइली देतो. तुम्हाला देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे विजय पवार यांनी. काय आहे बघूयात व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. गाणंच बंद झालं. लावा. अरे देवा, ते नाचायला लागले तिथंच गाणं बंद केलं घरच्यांनी. पुढचा व्हिडिओ बघा. आधी नाचायला लागले कोणीतरी व्हिडिओ बंद करते. असे
ऍक्शन मध्ये आले शेवटी की आता मी नाचणार आणि तिथंच व्हिडिओ बंद करतात. काय कळलं मला. This is the tribute to Talaiwa. अरे बापरे. मला आवडतं. वा 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 वा. विजय पवारजी, तुमचे हे व्हिडिओ मला लय आवडले आणि तुम्हाला डान्सची लय आवड दिसते आणि तुम्ही वाटता पण एकदम साऊथ इंडियन. म्हणजे तुम्ही हिरो पण शोभले असता एका काळात, पण आता एखादा खतरनाक विलनचा जर रोल तुम्हाला दिला ना साऊथच्या पिक्चरमध्ये तर तुम्ही जाम धमाल कराल बरं का त्या रोलमध्ये. मला लय आवडलं. आणि हे जे काय आपले मराठमोळे रजनीकांत आहेत असं मी तुम्हाला आजपासून नाव ठेवतो. तुम्हाला मी देत आहे या व्हिडिओसाठी 8 स्माइली. अभिनंदन. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. नटरंगीनाच्या दौऱ्याहून आल्यानंतर मला शेतात येऊशी वाटतं. देवाची देवपूजा करावीशी वाटते आणि शेतात आल्यानंतर लावणीच्या व्यतिरिक्त एखादं गाणं गुणगुणावंसं वाटतं. डोईवर पाटे पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध आहे गाईचं, गाईचं व घेता कदाची बवाईचं, गाईचं व घेता कदाची बवाईचं. घ्या ना. वा 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 वा. धन्यवाद 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 सुरेखाजी. खरं तर जगभरामध्ये ज्यांनी लावणी पोहोचवली आणि लावणी हा ज्यांचा प्राण आहे, ज्यांचा श्वास आहे, आणि आज सुद्धा लावणी म्हटलं की सुरेखाताई पुणेकर असं नाव आपसुक सगळ्या प्रेक्षकांच्या तोंडातून निघतं. जगभरात तुम्ही ही लावणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आत्ता तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात, मला फार छान वाटलं. धन्यवाद सुरेखाताई, तुमचे आभार. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमातर्फे. तुमचे मनापासून आभार. आम्ही आमच्या कार्यक्रमात एक गंमत करतो, काही स्माइली देतो. तुमच्या या व्हिडिओसाठी आम्ही तुम्हाला देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद आणि आभार. मंडळी, आता बघूया डॅश द रिटर्न मोमेंट ऑफ द डे. मंडळी, खूप छान वाटलं की या 2 भागांमध्ये सेलिब्रिटींनी आपल्याला व्हिडिओ शेअर केले, त्याचबरोबरीनं कलाकार प्रेक्षकांचे व्हिडिओ सुद्धा आपण या कार्यक्रमात सादर केले. मंडळी, जवळपास 3-3.5 महिने हा कार्यक्रम सुरू आहे आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की आता घरामध्ये करायचं काय. एकमेकांचे चेहरे बघून आपण थकलो होतो, बाहेर पडता येत नव्हतं. या सगळ्यामध्ये म्हणजे बाहेरच्या करोनाच्या स्थितीमध्ये आपल्याला खरं तर आधार दिला आपल्यातल्याच कलाकारांनी. म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी ना कोणीतरी कलाकार असतं, प्रत्येकजण ती कला सादर करतं. काही लोक त्याचे व्हिडिओ बनवत होते, शेअर करत होते आपापल्या ग्रुपमध्ये आणि त्याचा आनंद घेत होते. पण हेच व्हिडिओ एका कार्यक्रमानं लोकांच्या समोर आणले आणि झी युवानं ती आम्हाला संधी दिली. कार्यक्रम अर्थातच लाव रे तो व्हिडिओ.
मंडळी, हा कार्यक्रम सुरू झाला आणि व्हिडिओचा अक्षरशः पाऊस पडायला लागला. म्हणजे शहरातल्या कलाकारापासून ते बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्या कलाकारांनी आपल्या या व्हिडिओच्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ पाठवले, आपली कला सादर केली. काही व्हिडिओमधून आपल्याला हसू आलं, काही व्हिडिओ पाहून आपण विस्मयचकित झालो, अनेक व्हिडिओंनी आपल्याला आनंद वाटला, अनेक व्हिडिओंनी आपल्याला जगण्याची कला पण शिकवली. असे हे व्हिडिओ सादर करत असताना मला खरंच आनंद वाटला आणि अभिमान वाटला की एक वेगळा कार्यक्रम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आम्ही सुद्धा हा कार्यक्रम इतके महिने घरातून सादर केला. मला तुम्हाला सांगायला आवडेल की लॉकडाऊनमध्ये आम्ही सुद्धा विचार करत होतो की काय करायचं, आता काय करायचं. खरं तर कलाकाराची भूक असते कला, आणि तीच त्याला सादर करता येत नसल्यानंतर खरं तर त्याला सुनं सुनं वाटत असतं. तसंच आमचं पण झालं होतं, सगळं बंद होतं. आणि मग हा कार्यक्रम करण्याची संधी झी युवानं आम्हाला दिली. मग मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रम शूट करायला सुरुवात केली. घरामध्येच 2 कॅमेरे, घरामध्येच छोटासा सेटअप, घरामध्येच शूटिंग, घरामध्येच गाण्याचं सुद्धा शूटिंग झालं. मंडळी, खरं तर या कार्यक्रमाचं टायटल सॉन्ग खूप गाजलं, लाव रे तो व्हिडिओ. लहान मुलांनी तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ करून आम्हाला पाठवले, ते आम्ही तुम्हाला शेअर केलेले आहेत. आणि हे गाणं कुठं ना कुठंतरी नक्कीच वाजत असतं. याचं म्युझिक केलंय विवेक साबळेंनी, अर्थात माझ्या भावाने. तोही सध्या लॉकडाऊनमध्ये घरी आहे आणि त्याला मदत केलेली आहे संगीतकार किरण वेहेले यांनी. आणि त्याचं शूटिंग सुद्धा मग आम्ही घरातच केलं. घरातच एक स्टुडिओ बनवला, घरामध्येच टायटल सॉन्ग सुद्धा शूट झालं, घरातूनच मी त्याचं गायन सुद्धा केलं. आणि या लॉकडाऊनने आपल्याला काय शिकवलं तर थांबायचं नाही. कुठलीही गोष्ट आडवी आली तरी सुद्धा कलाकारानं थांबायचं नसतं, कलाकारानं मनोरंजन करत राहायचं असतं. शो मस्ट गो ऑन ही संकल्पना काय आहे याचा प्रत्यय मला या लॉकडाऊनने दिला. लॉकडाऊनने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या मंडळी, की छोट्याशा साहित्य सामुग्रीत सुद्धा आपण एक चांगला कार्यक्रम उभा करू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. या सगळ्या प्रवासात मंडळी मला झी युवानं प्रचंड साथ दिली, झी युवानं मला ही संधी दिली. त्याचबरोबरीनं या कार्यक्रमानं मला निर्माता म्हणून सुद्धा पुढे आणलं. माझे मित्र देवेंद्र नेगी आणि मी, आमची एक संस्था आहे जिचं नाव आहे पेंट हाऊस, आणि या संस्थेतर्फे हा कार्यक्रम निर्माण करण्याची संधी मला झी युवानं दिली. त्याबद्दल त्यांचेही आभार. या सगळ्या प्रवासात माझे एडिटर्स असतील किंवा आमचे संयोजक असतील, या सगळ्यांनी हे व्हिडिओ आणण्याचं काम केलं, हा कार्यक्रम उभा करण्याचं काम केलं. सगळ्यांची नावं घेणं इथं शक्य नाहीये मंडळी, पण प्रत्येकाच्या कामाशिवाय आणि प्रत्येकाच्या मेहनतीशिवाय हा कार्यक्रम उभा राहणं शक्य नव्हतं. मी आज इतकं बोलतो याचं कारण एकच आहे की आता वेळ झालेली आहे एका ब्रेकची. छोट्याशा ब्रेकची नाही, थोड्याशा मोठ्याशा ब्रेकची. कारण हे पर्व आता आपण काही दिवसांसाठी थांबवत आहोत मंडळी. लवकरच लाव रे तो व्हिडिओचं नवं पर्व घेऊन मला तुमच्या समोर यायला आवडेल आणि त्यासाठी तुम्ही सज्ज राहा, तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवत राहा. आपल्यातला कलाकार जागा ठेवा, कारण कलाकार हाच जिवंतपणाचं लक्षण असतो. त्यामुळे तुमची कला लोकांसाठी जीवनदायी ठरू शकते, त्यांना आनंद देणारी ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ बनवत राहा, छान छान कला सादर करत राहा, लोकांना पाठवत राहा आणि पुढच्या पर्वाची वाट पाहत राहा. लवकरच पुन्हा एकदा आपण भेटू, पण आत्तापुरतं थांबूयात. तेव्हा मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही हा कार्यक्रम मोठा केलात, इतकं प्रेम केलं आणि आम्हाला छान छान व्हिडिओ पाठवलेत. भेटूयात लवकरच तुमच्या या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. धन्यवाद, शुभरात्री.